मी दाखवल्याप्रमाणे जे काय साहित्य घेतलं त्याच्यामध्ये डाळ धुवून घेतली, त्याच्यानंतर अर्धा टॅमॅटो, एक कांदा टाकला, आणि त्याच्यावर 2 मिरच्या केल्या, तेही मी याच्यात टाकलेले आहेत. तुम्ही हे बघू शकता. आता याच्यात मी टाकणार आहे हळद, टाकणार हलकीशी आणि थोडंसं हलकंसं मीठ, आणि हे शिजत ठेवणार. जशी डाळ शिजेल त्याच्यामध्ये मी हळद आणि मीठ टाकलेलं आहे, 1 चम्मच हळद आणि चवीपुरतं मीठ ठीक आहे टाकलेलं आहे याच्यात. पाण्याचं जर तुम्ही मला पाण्याचं ॲक्च्युली मी माप सांगू शकत नाही किती टाकलेलं आहे, फक्त डाळीचं सांगू शकते. अर्धी वाटी मी ही मुगाची डाळ घेतलेली, त्याप्रमाणे आमची अर्धी वाटी मूग वाटी म्हणजे किती ते मी दाखवते जस्ट थोडं. त्यामुळे याच्यातलं पाण्याचा अंदाज सांगू नाही शकत किती घेतलेलं आहे, याचा अंदाज नाही सांगू शकत. आता तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता की ही डाळ जी आहे ती शिजलेली आहे. याच्यात मी थोडंसं जरा वरती पाणी टाकलं, बिकॉज ऑफ मला ही डाळ आता घोटायची आहे चांगली, त्याच्यामुळे मी थोडं पाणी ॲड केलेलं आहे. तर तुम्ही इथे पाणी तुम्हाला दिसेल, हे दिसलं. तुम्ही हे पाणी सूप म्हणून पण पिऊ शकता, असं काही नाही. पाणी चांगलं आहे. जर तुम्हाला डाळ घोटायची नसेल आणि असंच ठेवायचं असेल, त्याचं पाणी काढून तुम्ही असं सूप म्हणून थोडंसं हलकासा मसाले मसाले नाही विसरली की तुम्ही असं सूप बनवून पिऊ शकता, असंच पिऊ शकता, किंवा त्याच्यामध्ये काळी मिरी पावडर टाकून हलकंसं करू शकता. इट्स व्हेरी हेल्दी अँड डिलिशियस. त्याची रेसिपी आहे पाककृतीमध्ये दुसरी, मुगाची डाळ इन्स्टंट वेमध्ये कशी बनवतात, आणि तडकेवाली मुगाची डाळ असं मी नाव देते त्याला. तुम्ही तुमच्या पद्धतीने काय नाव द्यायचं असेल तुम्ही देऊ शकता. डाळ घोटून झालेली आहे आणि ती आता अशी दिसते बघा ना. पाणी वेगळं येतं आहे, मी दाखवते परत. बरोबर सोबत डाळ पण येते, तुम्ही बघू शकता. असं केलं तर डाळ अशी येते बघा. मग अशी पाणी असं वेगळं येत होतं, तर एवढं काही पाणी वेगळं येत नाही, थोडी डाळ पण याच्यासोबत येते. ठीक आहे. आता ह्याला आपण तडका देऊया. तडक्यासाठी मी टाकले लसूण 2 पाकळी ती छेचली आहे, 2 कढीपत्ता घेतला, ते 4 तुकडे केलेले आहेत, आणि राई जिरं टाकलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मी ॲड करते आहे, हे आहे धना पावडर. धना पावडर तुम्ही बघू शकता, तर मी दाखवते तुम्हाला. थोडंसं थोडं लालसर झाला की गॅस बंद करण्याच्या आधी मी टाकणार आहे धना पावडर. ठीक आहे. गॅस मी फास्ट केलेला आहे. आता हा थोडा खरपूस झालेला आहे. थोडासा ही तडका आहे तो देऊन झालेला आहे, आणि त्याचा स्मेल येतो तो एकदम छान येतो आहे. तो तुम्हाला असं इथे यावरती दिसणार नाही, पण मला येतो आहे एकदम चांगलासा असा लसणीचा, त्याचा त्या फ्लेवरचा एकदम असा स्मेल येतो आहे पूर्ण डाळ. आता एकच कड काढायचा आहे, आणि मग गॅस काय करायचा आपल्याला बंद करायचा आहे. जस्ट ओनली 1 कड आणि गॅस बंद. ओके. नो ॲडिशनल ॲड एनिथिंग. हेल्दी डाळ मस्त छान बघू शकता. जसा कड आला की मी दाखवेल, अँड देन टू गॅस मी बंद करेल. आता तुम्ही बघू शकता की डाळीला मस्तपैकी कड आलेला आहे. आणि गॅस बंद करण्याच्या आधी आपण बघून घेऊया. दॅट्स रिअली फॅन्टॅस्टिक. हे बघा मस्तपैकी
झालेली आहे डाळ. त्याचा फ्लेवर आहे कांद्याचा रस, टमॅटोचा रस, लसणाचा तडका, कढीपत्ता आणि ह्याचा जो सगळ्याचा फ्लेवर या डाळीमध्ये बसलेला आहे. आणि मिरचीचा अल्लड तिखटपणाही या डाळीमध्ये बसलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता मी हा काय करते, गॅस बंद करते. कारल्याची भाजी कशी करायची ती, तर दोन कारली कापून घेतल्या, त्याच्यात मीठ टाकून चोळून अर्धा तासासाठी ठेवली होती. मग त्याचं पाणी काढलं, असं असं एकदम हे कुस्करलं आणि मग त्याचं पाणी काढलं. तर अशी ही झालेली आहे. लसूण आहे, ही जी लसूण चेचून घेतली आहे, ही जी लसूण आहे 7-8 पाकळ्या लसूण आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल, मी काउंट नाही केले. तेवढी ही लसूण घेतली आहे. अर्धा टमॅटो आणि हा आहे गूळ. जो गूळ आहे तो थोडासाच घेतलेला आहे. थोडंसं त्याच्यामध्ये कडवटपणा थोडं कमी करण्यासाठी हा गूळ घेतलेला आहे. तुम्हाला नको असेल तर ऑप्शनल आहे, नको असेल तर तुम्ही घेऊ नका. त्याच्यानंतर मसाल्यामध्ये तिखटवाली कारल्याची भाजी करते म्हणून अर्धा चमच, हा जिथे दिसतं ते अर्धा चमच लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि हा जो मसाला 1 चमच तिळकूट आहे. तिळकुटाची चटणी जी असते ते हा 1 चमच आहे. काही टाकलेली आहे, बघू शकता उडते तडतड. त्याच्यात मी जी कारली आहे त्याच्यात कारलं, गूळ, लसूण जे काय साहित्य दाखवलं होतं ते मी सगळं एकत्र मिक्स करून घेतलं आणि 5 मिनटासाठी मी ठेवलं होतं. तो ओन्ली 5 मिनिट्स. म्हणजे आता ह्याला आपण जो राईचा तडका दिला आहे त्याच्यात टाकूया. त्याच्यात आता हे टाकलेलं आहे, मी चमचा फिरून दाखवते. आता अजून शिजलेलं नाही म्हणून हे असं दिसतं आहे. एकदा चांगलं शिजलं की मस्त चांगलं होईल. तर आता आपण ह्याला मी फक्त पाण्याचा असं झपकाच मारलेला आहे, पाणी काय मी टाकणार. आता त्याच्यावरती झाकण ठेवते. बेस्ट, हे झाकण ठेवलेलं. आता बघू शकता यानंतर हळूहळू भाजी अशी थोडी मेल्ट होत आहे, म्हणजे की थोडी शिजत आहे. अजून थोडी शिजायची बाकी आहे. जर तुम्हाला खरपूस आवडत असेल तर तुम्ही आधी तेलात अशी खरपूस भाजा किंवा नुसतीच अशी खरपूस भाजा आणि अशी मग ही पद्धत करू शकता. तर चॉईस तुमच्यावर आहे कशी करायची ते. ठीक आहे, बघू शकता मस्तपैकी झालेली आहे. त्याचा लसणीचा फ्लेवर, तिळकूट चटणीचा फ्लेवर, लाल मसाल्याचा फ्लेवर मस्त आहे की माझ्या नाकात असा घुसला आहे ना की आता एक चपाती घेईन आणि खाईन. पण झाली डी टकाटक